नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। नाशिकमध्ये चिमुकलीचा घातपात झाल्याचा संशय आईनं व्यक्त केलाय। दरम्यान आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासासाठी आता दफन केलेला हा मृतदेह बाहेर काढलाय। पती पत्नीच्या वादामुळे ही चिमुकली राहण्यासाठी आपल्या वडिलांकडे होती आणि खेळताना विहिरीत पडल्याचा दावा खोटा असल्याचा आईचा आरोप आहे। मखमलाबाद शिवारात सोमवारी 1 वर्षाच्या चिमुकलीचा हा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या चिमुकलीचा मृतदेह आता बाहेर काढण्यात आलाय। लहान मुलीच्या वडिलांनी, सासू आणि इतर नातेवाईकांनी लगेच तिचा अंत्यविधी करून तिचा दफनविधी करण्यात आला होता। परंतु त्या मुलीच्या आईने तिच्या लहान मुलीच्या मृत्यूविषयी शंका व्यक्त केल्यामुळे तहसीलदार यांच्या समक्ष पंचनामा करून दफनविधी केलेला त्या लहान मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला आहे। या घटनेमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तसेच इतर पुढील तपासानुसार जे काही पुरावे मिळतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल।